रिसेंटली गिरनार परिक्रमा करून आलेत, तर त्याच्याबद्दल आपण काही चर्चा करूया. ती यात्रा कशी झाली, ती यात्रा का घडवण्यात आली, ओके. त्या यात्रेमागचं काय दृष्टिकोन होता. हो. पण माझ्याकडे पैसेच नाही जायला, ओके. अडचणी खूप आहेत. खर्च जवळपास 5 ते 10 हजाराचा आहे. ओके. हा एवढा खर्च मी झेपण्यासारखा नाही. मला माझी परिस्थिती नाही, मी नाही जाऊ शकणार. मी सरळ सरळ त्यांना सांगून दिलं मी येणार नाही. जर तुम्हाला मला बोलवायचं असेल तर ती सगळी तुम्हाला अरेंजमेंट मला सोय करावी लागेल. ती अरेंजमेंट तुम्ही मला करून द्या. त्या व्यक्तीने सुद्धा 2,000 रुपये मला स्टेशनवरती दिलेत आणून. आता हा माझ्यासाठी चमत्कारच आहे, मला खरं सांगतोय, कारण की एवढंच शक्य नाही. झाले माझ्याकडे 4,000 रुपये आले, ती सोय हळूहळू झाली. कॉन्फिडन्स आला की म्हटलं आता आपण निघू शकतो. इतकं सुंदर ध्यान लागलं त्या दिवशीला, इतकं सुंदर ध्यान लागलं. आणि ध्यानामधला जो प्रकाश होता तो ज्या डेव्हलपमेंटमध्ये ध्यानामध्ये ज्या माझ्या घरी झालेल्या होत्या रूममध्ये, त्या डेव्हलपमेंटची पूर्णपणे एक अशी उजळणी होती. खूप सुंदर अनुभूती होती, इतकी सुंदर अनुभूती होती नर्मदेच्या समोर की मला साक्षात असं वाटत होते की नर्मदा मैया मला दर्शन देतात की काय. काही काळ लोटला असेल की लोकांचा आवाज मला आला की ते मगर आहे आणि हा व्यक्ती इथे बसलो आहे आणि हा याचं ध्यान इतकं लागलेलं आहे, हा समाधीमध्ये गेलेला आहे की काय. ओके. आणि 72,000 नाड्यांचा जो प्रवास आहे तो मी लिटरली बघत होतो की माझा तो प्रवास सुरू आहे. म्हणजे बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक ईश्वरी अनुभूती मला त्या ठिकाणी औदुंबराच्या झाडाच्या खाली येत होत्या.